नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, मे महिना म्हटलं की उन्हाच्या झळात, उन्हाची तीव्रता आणि तापमानातील वाढ सर्वच प्रखर जाणवू लागते. अशा रखरखत्या उन्हापासून शरीराला थंडावा देणारे आरोग्यदायी 6 प्रकारचे शीतपेय आज आपण करणार आहोत. ही शीतपेय आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आहेत. ही 6 प्रकारची शीतपेय कशी करायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पहिला प्रकार मठ्ठा कसा करायचा ते पाहू. मठ्ठा करण्यासाठी 8 ते 10 दिवसाच्या साईचे विरजण लावून दही बनवायचे. आता हे साईचे दही मिक्सरमध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवर 2 ते 3 मिनिट छान फिरवून घ्यायचे. मंडळी, हे साईचे दही रवी किंवा विस्करने घुसळूनही घेता येते, पण मिक्सरमध्ये घालून पटकन छान घुसळून येते. पहा मंडळी, किती झटपट आणि लवकर या साईच्या दह्याचे लोणी निघाले आहे. आणि जे खाली उरलेले ताक आहे त्याचा आपण मठ्ठा बनवणार आहोत. मंडळी, ही ताक बनवण्याची पारंपरिक पद्धत. असे बनवलेले ताक आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी गुणकारी आहे. मंडळी, दुधाला दह्याचे विरजण लावून केलेल्या दह्याचे ही ताक होते. आता मठ्ठा करण्यासाठी मसाला बनवू. 1 इंच आल्याचा तुकडा खिसून घ्यायचा. आल्याच्या सेवनाने मळमळ, उलट्या, अपचन, सांधेदुखी यावर आराम मिळतो. तसेच पाचन क्रिया सुधारून रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. मंडळी, कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के असल्याने तसेच आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम सारखी खनिजे असल्याने पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते. मंडळी, कोथिंबीरीच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पाचन क्रियाही सुधारते. एक कमी तिखट असलेली मिरची बारीक चिरून घ्यायची. मंडळी, हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, सी असल्यामुळे तसेच अँटीऑक्सिडंट असल्याने डोळे, त्वचा आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते. आता ह्या बारीक चिरलेल्या मिरच्या खलबत्त्याने ठेचून घ्यायच्या. मुठभर पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने तसेच अँटीऑक्सिडंट आणि मेंथॉल असल्याने मळमळ, तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. सर्दी खोकल्यामध्ये श्वसन मार्ग मोकळा होतो. आता ताकामध्ये 1 चमचा साखर घालायची. चवीनुसार सेंदव मीठ घालायचे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं घालायचं. आता हे मिश्रण छान मिक्स करायचं. ताक आंबट असल्यास पाण्याऐवजी थोडेसे दूध घालायचे. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. मंडळी, ताकाच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारते. मंडळी, ताकामध्ये व्हिटॅमिन B12, कॅल्शियम आणि भरपूर प्रथिने असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडे मजबूत होतात. तसेच उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी होऊन थंडावा आणि हायड्रेशन शरीरास मिळते. आयुर्वेदानुसार पाचक व शरीरास थंडावा देणारा थंडगार मठ्ठा तयार आहे. आता दुसरे थंड पेय कोकमचे पाचक सार कसं करायचे ते पाहू. यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा खिसून घ्यायचा. मठ्ठा करतानाही आपण आल्याचा उपयोग केला आहे. तसेच कोथिंबीरीचाही उपयोग केला आहे. त्यामध्ये आपण आल्याचे आणि कोथिंबीरीचे गुणधर्म पाहिले आहेत. आले बारीक खिसणीवर छान खिसून झाले आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. एका बाउलमध्ये 1 मोठा चमचा कोकमाचे आगळ घालायचे. त्यात 1 ग्लास भरून पाणी घालायचे. कोकम आगळमध्ये मीठ असल्यामुळे चव पाहून चवीनुसार मीठ घालायचे. आवडीनुसार साखर घालायची. मी 2 चमचे साखर घातली आहे. आल्याचा खीस घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. आता हे मिश्रण छान मिक्स करायचे. मंडळी, कोकमाच्या सेवनाने पित्त आणि शरीरातील उष्णता कमी होते. तसेच पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते. कोकमातील व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि दाहकता कमी करण्याचे गुणधर्म असल्यामुळे कोकमाचे सेवन आरोग्यास फार उपयुक्त आहे.
थंडगार कोकम पाचक सार तयार आहे. आता तिसरे थंड पेय कोकमाची सोलकढी कशी करायची ते पाहू. यासाठी एक नारळ फोडून, नारळ खिसून किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. मंडळी, ओल्या नारळमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह याचे प्रमाण मुबलक असल्याने पचन क्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन कमी होण्यास मदत होते. खोबऱ्याच्या सेवनाने त्वचा चमकदार होते, तसेच केस लांब, सडक आणि मुलायम होतात. तसेच उन्हाळ्यात नारळाच्या सेवनाने शरीरास थंडावा मिळतो. नारळाचे छोटे तुकडे करून झाले आहेत. मिक्सर जार मध्ये 3-4 लसूण पाकळ्या, 2 छोट्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचे. मंडळी, रोजच्या आहारात लसणाचा उपयोग फार आरोग्यासाठी चांगला आहे. लसणाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. लसणाच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, तसेच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखते. रिकाम्या पोटी 1 लसूण पाकळी खाल्ल्याने रक्त पातळ होण्याबरोबरच पाचन क्रिया सुधारून वजनही कमी होण्यास मदत होते. आता हे लसूण, मिरची, कोथिंबीरीचे वाटण एका वाटीत काढून घ्यायचे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले खोबरे घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आता बारीक वाटलेले नारळ मोठ्या गाळणीने गाळून नारळाचे दूध काढायचे. पुन्हा हा नारळाचा चोथा मिक्सर जार मध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे. पुन्हा हे वाटलेले नारळ गाळणीमध्ये घालून गाळून त्याचे नारळाचे दूध काढायचे. आता या नारळाच्या दुधामध्ये अर्धी पळी कोकमाचे आगळ घालायचे. वाटलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालायचे. मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चवीनुसार मीठ घालायचे. आगळमध्ये मीठ असल्यामुळे चव पाहूनच मीठ घालायचे. 1 चमचा साखर घालायची. आता हे मिश्रण छान मिक्स करायचे. आता ही सोलकढी थंड करण्यास फ्रीज मध्ये ठेवायची. पाचक व स्वास्थ्यवर्धक थंड अशी उन्हाळ्याचा दाह कमी करणारी सोलकढी तयार आहे. आता चौथे थंड पेय पान शॉट विथ व्हॅनिला आईस्क्रीम कसे करायचे ते पाहू. यासाठी 4 ते 5 मगही किंवा कपुरी विड्याची पाने घ्यायची. ही पाने स्वच्छ धुवून त्याची देठे काढायची. मंडळी, विड्याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दात किडणे, हिरड्यांना सूज येणे तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. विड्याच्या पानांच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आता ही विड्याची पाने कात्रीने बारीक चिरून घ्यायची. पान शॉट किंवा पान सरबतासाठी 1 चमचा गुलकंद, 1 चमचा चिया सीड किंवा सब्जा, 5-6 काजू, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे खोबरं, गुलाब पाकळ्या लागणार आहेत. मंडळी, गुलाब पाकळ्या आणि गुलकंद मध्ये नैसर्गिकरित्या थंडावा असतो, त्यामुळे उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन आवर्जून केले जाते. मंडळी, बडीशोप ही थंड गुणधर्माची आहे, तसेच बडीशोपच्या सेवनाने पाचन क्रियाही सुधारते. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आता मिक्सर जारमध्ये कापलेली विड्याची पाने घेऊन त्यामध्ये 1 चमचा गुलकंद, कापलेले खोबऱ्याचे तुकडे, काजूचे तुकडे, 1 चमचा बडीशोप घालायची. 2 ते 3 चमचे साखर घालायची. आता हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे. हा पान मसाला तयार झाला. आता या पान मसाल्यात साईची अर्धी वाटी दूध घालायचे. आता पुन्हा हे मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्यायचे. हा क्रीमी पान मसाला तयार झाला.
आता एका बाउल मध्ये अर्धा चमचा गुलकंद घ्यायचे, त्यामध्ये 2-3 चमचे पान मसाला घालायचा. आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. आता या मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये 1 ग्लास थंड दूध घालायचे. एक चमचा चिया सीड किंवा सब्जा घालायचा. थोड्या गुलाब पाकळ्या, काजूचे तुकडे घालायचे. आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. खास उन्हाळ्यासाठी पान सरबत तयार आहे. पान शॉट करण्यासाठी एका ग्लास मध्ये पान सरबत घेऊन त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालायचे. आता यामध्ये वरून काजूचे तुकडे, चेरी, तुटी फ्रुटी घालायचे. 1 चमचा चिया सीड किंवा सब्जा घालायचा. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. थंडगार पान शॉट विथ आईस्क्रीम तयार आहे. आता 2 प्रकारचे पन्हे कसे करायचे ते पाहू. 5वे थंड पेय आंबट गोड कैरीचे पन्हे कसे करायचे ते पाहू. यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची. कैरीचे सेवन उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे. कैरीच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते आणि डिहायड्रेशन पासून संरक्षण मिळते. कैरीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे किंवा कैरी खाल्ल्याने शरीर थंड राहते, तसेच घाम कमी प्रमाणात येतो. यामुळे उष्माघाताचा धोका टळतो. आता सोललेली कैरी कुकरमध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून ही कैरी शिजवून घ्यायची. कैरी थंड झाल्यावर ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची. कैरी शिजवलेले पाणी टाकून न देता हे पाणी पन्हे करताना वापरू शकतो. आता ह्या शिजवलेल्या कैऱ्या हाताने कुस्करून त्याचा गर काढून घ्यायचा. मंडळी, कैरीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाण असल्याने अपचन आणि गॅस सारख्या समस्या दूर होतात. तसेच कैरीतील व्हिटॅमिन बी आणि फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच कैरीमधील व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड्समुळे त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आणि डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. मंडळी, कैरीच्या कोळीच्या बाठाची सुपारी कशी करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कैरीचा गर काढून झाला आहे. हा कैरीचा गर वाटीने मोजून घ्यायचा. बरोबर 1 वाटी कैरीचा गर झाला आहे. आता 1 वाटी गराच्या तिप्पट गूळ चिरून घ्यायचा. कैरी आंबट असल्यास गुळाचे प्रमाण थोडे वाढवायचे. आता हा कैरीचा गर मिक्सर जारमध्ये घालून त्यात थोडे थोडे करून 3 वाटी गूळ घालून मिक्सरवर गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची. मंडळी, गुळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजे मुबलक असतात. गुळाच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढून ॲनिमिया सारख्या समस्या दूर होतात. मंडळी, आता हे कैरी पन्ह्याचे प्रीमिक्स तयार झाले. हे प्रीमिक्स 5-6 दिवस छान टिकते. मंडळी, हे कैरी पन्ह्याचे प्रीमिक्स ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवल्यास वर्षभर छान टिकते. या प्रीमिक्सचे पन्हे तर होतेच, शिवाय ते जाम प्रमाणे पोळी बरोबर किंवा ब्रेड बरोबर खाण्यास छान लागते. पन्ह्याच्या गार्निशिंगसाठी एका डिशमध्ये पाव चमचा तिखट आणि पाव चमचा मीठ घालून ते छान मिक्स करून घ्यायचे. मंडळी, गुळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते, तसेच शरीरास आवश्यक असणारी ऊर्जा मिळते. आता काचेच्या ग्लासचे काठ ओलसर करून या मसाल्यात घोळवून घ्यायचे. आता एका ग्लासमध्ये तयार केलेले कैरी पन्ह्याचे 1 ते 1.5 चमचा प्रीमिक्स घ्यायचे. त्यात चिमूटभर मीठ घालायचे. थोडीशी वेलची पावडर घालायची आणि थंड पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करायचे.
आता पाण्यामध्ये 3-4 आईस क्यूब घालायच्या. थंडगार पौष्टिक कैरीचे आंबट गोड पन्हे तयार आहे. आता 6वे थंड पेय चटपटीत स्पायसी कैरीचे पन्हे कसे करायचे ते पाहू. यासाठी मिक्सर जारमध्ये आंबट गोड कैरीच्या पन्ह्यासाठी केलेले प्रीमिक्स 2 चमचे घालायचे. त्यामध्ये अर्धी वाटी ताजा पुदिना, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, पाव चमचा मिरपूड घालायची, पाव चमचा काळं मीठ घालायचे, पाव चमचा साधे मीठ घालायचे आणि कैरी उकडताना जे आपण पाणी घातले ते पाणी आवश्यकतेनुसार घालायचे. 1 छोटी हिरवी मिरची घालायची. आता हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे. थंडगार कैरीचे स्पायसी पन्हे तयार आहे. आता हे पन्हे ग्लासमध्ये ओतून त्यात 3-4 आईस क्यूब घालायच्या. मंडळी, तुम्हाला या उन्हाळा स्पेशल थंडगार पेयांच्या रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.